रहाटगाव येथील हिंदू स्मशानभूमीची जागा 100 वर्षापासून स्मशानभूमीसाठी आरक्षित आहे. त्यावर गोविंद प्रभू देवस्थानाने अतिक्रमण केले आहे. ते हटविण्यात यावे, तसेच भ्रष्ट मार्गाने दिलेला आदेश रद्द करून तहसीलदार विजय लोखंडे यांना निलंबित करण्यात यावे. या मागण्यांची 7 दिवसांच्या आत पूर्तता न झाल्यास लोकशाही पद्धतीने ग्रामस्थ 3ऱ्या श्रावण सोमवारी शिवा आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्र उन्नती संघटनेचे अध्यक्ष पंकज उलेकर यांनी पत्र परिषदेतून दिला आहे. रहाटगाव येथील हिंदू स्मशानभूमी 100 वर्षापासून आरक्षित आहे. महानुभाव पंथीय स्मशानभूमीची जागा हडप करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप राष्ट्र उन्नती संघटनेचे अध्यक्ष पंकज विलेकर यांनी केला आहे. 100 वर्ष जुने पुरातन शिवमंदिर हटविण्याकरिता तहसीलदार लोखंडे यांनी पैसे घेऊन भ्रष्ट मार्गाने एकतर्फी निकाल दिला. गाव नमुना 7/12 वर नाव समाविष्ट करून घेतल्याचे यावेळी विलेकर यांनी सांगितले. मी पंकज रामदासजी विलेकर, राष्ट्र उन्नती संघटनेचा संस्थापक अध्यक्ष. रहाटगावचा ज्वलंत मुद्दा आहे स्मशानभूमीचा, हिंदू स्मशानभूमीचा, जे पुरातन 100 वर्षाच्या वर झालेले आहे. 7/12 सुद्धा नावाने स्मशानभूमीच्याच आहे, परंतु हेतुपुरस्पर ती जागा हडपण्याचा प्रयत्न, त्या जागेचं हस्तांतरित करण्याचा प्रयत्न मानवपंथीयांकडून चालू आहे, हा आमचा आरोप आहे. आणि या सर्व गोष्टीसाठी तहसीलदार साहेबांनी त्यांना मदत केली भ्रष्टाचार मार्गाने, आणि त्या 7/12वर त्यांनी चुकीचं नाव त्यांचं चढवलं यांच्यासोबत. तर हे सर्व चूक आहे आणि हा आदेश आम्ही याचा निषेध करतो. आणि आम्ही प्रमुख मागण्या कलेक्टर साहेबांजवळ मागितलेल्या आहे. त्या जवळपास आम्ही 9 मागण्या मागितलेल्या आहे आणि त्यांना आम्ही रविवारपर्यंतचा वेळ दिला की आमच्या मागण्या पूर्ण करण्यात याव्या, अन्यथा आम्ही शिव आंदोलन शांततेच्या मार्गाने करू. आणि जर त्यांनी आमच्या मागण्या पूर्णतः मान्य केल्या नाही तर आम्ही तांडव नृत्यसुद्धा करू. अशोकभाई जोशी, विदर्भ न्यूज, अमरावती.